नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. आपण बघतो की जी ट्रप उत्तर भारत ते मध्य भारत ते दक्षिण भारत अशी तयार झालेली आहे. या ट्रपमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचं वातावरण आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रात ठिकठिकाणी पावसाचा प्रभाव अजूनही मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह जोरदार वादळी वाऱ्यांसह आहे. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर मान्सून केरळमध्ये दाखल झाला. जवळपास आपण बघतो 16 मेला अंदमानात मान्सून दाखल झाला होता आणि त्यानंतर जवळपास 20 दिवसानंतर मान्सून केरळ दाखल झाला. त्यामुळं हा अतिशय प्रदीर्घ कालावधी आहे आणि त्यामुळे ज्या भारतीय भूभागावर मान्सून दाखल होण्याची प्रतीक्षा आहे ती प्रतीक्षा प्रचंड ताणलेली होती. आता मात्र पुढील प्रवास गतिमान व्हावा हीच एक अपेक्षा आहे. सध्या आपण बघतो भारतीय हवामान खात्याने महाराष्ट्रामध्ये बहुतांश भागामध्ये येलो अलर्ट दिला असून मान्सूनपूर्व पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. उर्वरित भारतामध्ये बहुतांश ठिकाणी ऑरेंज आणि येलो अलर्ट दिला आहे, तर भारतात प्रत्येक राज्यात पाऊस होण्याची शक्यता देखील व्यक्त केली आहे. 6 तारखेला मात्र काही राज्यात पाऊस कमी होतोय, मात्र महाराष्ट्रातला पावसासंदर्भातला येलो अलर्ट कायम आहे. 7 तारखेला देखील महाराष्ट्रातील येलो अलर्ट कायम आहे. 8 तारखेला मराठवाडा वगळता उर्वरित महाराष्ट्रामध्ये मान्सून पूर्व पावसाचे येलो अलर्ट कायम आहे. पावसाचं प्रमाण 9 तारखेला विदर्भ मराठवाड्याकडून कमी होण्याचे संकेत देण्यात आले आहेत. मात्र 8 आणि 9 तारखेला जो महाराष्ट्रात पाऊस कमी होताना दाखवला आहे तो कमी होईल असं वाटत नाही, कारण दरम्यान इतर मॉडेलच्या माध्यमातून महाराष्ट्रात पाऊस दाखवण्यात आला आहे. 10 तारखेला विदर्भ मराठवाड्यात पावसाचा अलर्ट नाही. उर्वरित महाराष्ट्रात मात्र पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. जसा हे मान्सून केरळमध्ये आला आहे तसाच भारतभर पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे. विदर्भामध्ये, मराठवाड्यामध्ये किंवा दक्षिण कोकण, पश्चिम महाराष्ट्रामध्ये काल महाराष्ट्रात देखील पाऊस झाल्याच्या नोंदी आहेत. CFS मॉडेलने कोकण किनारपट्टीमध्ये आणि अगदी मध्य महाराष्ट्रापर्यंत पावसाचं प्रमाण वाढण्याचा अंदाज दिला आहे. यापूर्वी आपण बघितल्याप्रमाणे 18 ते 25 तारखेच्या दरम्यान देखील महाराष्ट्रात पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तर ही शक्यता पुढे 25 तारखेपासून 2 जुलैच्या दरम्यान देखील कायम आहे. त्यामुळे तसा जून महिन्याचा उत्तरार्ध हा पावसाळी असण्यासाठीचं या मॉडेलचं अनुमोदन आहे. आपण या ठिकाणी बघतो तो वाऱ्यांची स्थिती सरळ रेषेमध्ये या ठिकाणी झालेली, शिवाय ते पूर्णपणे दक्षिण भारतावरून या ठिकाणी असलेल्या चक्राकार स्थितीकडे जात आहेत. तर काही वारे या ठिकाणावरून अशा पद्धतीने या ठिकाणी असलेल्या चक्राकार स्थितीकडे जात आहेत. काही वाऱ्यांचा प्रवाह अशा पद्धतीने खाली उतरत असल्यामुळे मध्य भारतावर पावसाळी परिस्थिती निर्माण होते आहे. आज आपण 5 तारखेला देखील बघतो भारताच्या मध्य भागावर तयार झालेली ट्रप कायम आहे. त्यामुळे विदर्भ मराठवाड्यामध्ये पावसाची शक्यता आहे. कोकणामध्ये पावसाची शक्यता आज कायम आहे. उद्या देखील 6 तारखेला ही ट्रप प्रभावी असल्याचं दाखवण्यात आले. थोडी जरी ती पूर्वेला झुकत असली तरी देखील मात्र आपल्याला दिसतंय की दक्षिण भारतामध्ये पावसाचं प्रमाण वाढणार आहे. GFS मॉडेलने महाराष्ट्रामध्ये 7 तारखेला देखील पावसाचं मोठं प्रमाण दाखवलेलं आहे. 8 तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये GFS मॉडेलनुसार पावसाचं प्रमाण वाढेल आणि मान्सून सशक्त होण्याची देखील शक्यता आहे. 9 तारखेला देखील अरबी समुद्रामध्ये असलेल्या एखाद्या वादळी सिस्टममुळे महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण कायम राहील. 10 तारखेला देखील ही सिस्टम कायम असल्यामुळे महाराष्ट्रात पावसाचं वातावरण 10 तारखेलाही असेल. 11 तारखेला देखील महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात पावसाचं वातावरण आहे. आपण या ठिकाणी बघतो
बंगालच्या उपसागरामध्ये वातावरणात बदल होतोय हे देखील आपल्याला बघणं आवश्यक आहे. 12 तारखेला देखील भारताच्या मध्य भागावर मोठ्या प्रमाणात पावसाळी वातावरण तयार होत असल्यामुळे महाराष्ट्राच्या भागात अनेक ठिकाणी पावसाचं वातावरण कायम राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. JFSने 13 तारखेपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची देखील शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. कोकण किनारपट्टीला देखील पावसाचं प्रमाण वाढेल. 14 तारखेला देखील भारताच्या मोठ्या भागावर पावसाळी वातावरण असून महाराष्ट्रातही त्याचा मोठा प्रभाव असण्याची शक्यता आहे. की आज ICMWF मॉडेलनुसार महाराष्ट्राच्या या भागामध्ये पावसाळी परिस्थिती निर्माण होईल असा अंदाज आहे. नांदेड, बीड पूर्व, जालना, सोलापूर, लातूर, धाराशिव या भागात पावसाचा अंदाज आहे. त्यानंतर कोल्हापूरपासून तर मुंबई या भागामध्ये पावसाचा अंदाज आहे. 6 तारखेला या भागात पावसाचं प्रमाण कायम असणार आहे, परंतु कोकण किनारपट्टीचं पावसाचं प्रमाण हे वाढण्याची शक्यता या ठिकाणी स्पष्टपणे दिसू लागली आहे. याही भागात पावसाची शक्यता कायम आहे. 7 तारखेला महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून पावसाचं प्रमाण वाढेल आणि त्यामुळे एकूणच या भागामध्ये पावसाचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी राहण्याची शक्यता आहे. 8 तारखेला मात्र मोठे पाऊस महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून आपल्याला बघायला मिळत आहेत. यामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी, अकोला, अमरावतीपर्यंत, बीड, जालना, अहिल्यानगर पूर्व या बऱ्याच भागात पाऊस असणार आहे. 9 तारखेला विदर्भ, मराठवाड्याचा दक्षिणी भाग, पश्चिम महाराष्ट्राचा दक्षिणी भाग, कोकणाचा दक्षिणी भाग या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. 10 तारखेला देखील आपण या भागामध्ये पावसाळी क्षेत्र असल्याचं बघतो. 11 तारखेला दक्षिण कोकण, विदर्भ पूर्व भाग आणि थोडं सोलापूर, लातूर, नांदेडच्या दरम्यान पावसाची शक्यता आहे. 12 तारखेला कोकणात पावसाळी क्षेत्र असू शकतं, परंतु इकडे नांदेड, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा या भागातही पावसाची शक्यता आहे. 13 तारखेला विशेष पाऊस नाही, मात्र पूर्व विदर्भ आणि कोकणात पावसाची शक्यता आहे. 14 तारखेला अतिपूर्व विदर्भात म्हणजे केवळ गोंदिया आणि गडचिरोली मध्ये पावसाचा अंदाज आहे. बाकी ठिकाणी पाऊस उघडतोय, तर कोकणामध्ये मात्र पावसाची शक्यता आहे. 15 तारखेला देखील खंड सारखी परिस्थिती असणार आहे. केवळ कोकणात पावसाची शक्यता आहे. 7 तारखेपर्यंत महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यातून पावसाची शक्यता आहे. पुढे या पावसात वाढ होण्याची देखील शक्यता आहे. 11 तारखेला याच पट्ट्यात पावसाचं प्रमाण वाढेल. म्हणजे महाराष्ट्रात पाऊस केवळ दक्षिणी पट्ट्यात आहे, मात्र या काळात आपण कोकणामध्ये पाऊस चांगल्या पद्धतीने होईल असं दिसतंय. आणि खास करून या पट्ट्यामध्ये देखील पावसाची शक्यता आपल्याला बऱ्यापैकी दिसते. त्यानंतर दुपारनंतर आज रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये, कोल्हापूर, सांगलीमध्ये पावसाची शक्यता आहे. सोलापूर जिल्ह्यात, लातूर, परभणी, नांदेडमध्ये देखील स्थानिक वातावरण, चंद्रपूरमध्ये तयार होण्याची शक्यता आहे. आणि रात्री हे वातावरण थोडं सोलापूर, बार्शी, लातूर, पूर्व बीड, जालन्यापर्यंत वाढण्याची शक्यता आहे. हा ICMWF मॉडेलचा अंदाज लक्षात ठेवा. घाटमाथ्यावर उद्या नाशिकपासून तर जवळपास रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूरपर्यंत पावसाचं प्रमाण वाढणं अपेक्षित आहे आणि रात्री उशिरापर्यंत असेल. शिवाय मराठवाड्याच्याही काही भागात उद्या रात्री पावसाची शक्यता आहे. पण आपण एकूणच बघतो 7 तारखेला अहिल्यानगर, बीड, दक्षिण पुणे, बारामती, बार्शी, सोलापूर भागामध्ये अगदी धाराशिव, लातूरपर्यंत आणि इकडे सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये अतिशय चांगल्या पावसाचं वातावरण दाखवलं जात आहे. हे पावसाचं वातावरण पुढे छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, लातूर, बीडपर्यंत वाढणार आहे.
त्यामुळे एक चांगल्या प्रकारचं वातावरण आता दररोज रात्री होणार आहे. त्यामुळे रात्रपाळी जेव्हा पाऊस करतो तेव्हा मान्सूनच्या पावसाचं यामध्ये प्रभाव असतो. आपण बघतो की जोरदार पावसाचं वातावरण कोल्हापूर, सांगली, सोलापूर, लातूर, धाराशिव, पुणे पूर्व, अहिल्यानगर दक्षिण, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये मोठं पावसाचं क्षेत्र आपल्याला 8 तारखेला दिसू शकतं. हे वातावरण थोडं रात्री उशिरा मराठवाडा आणि विदर्भाकडे सरकण्याची शक्यता आहे. आणि आपल्याला दक्षिण कोकणात 9 तारखेपासून 9 तारखेपर्यंत सातत्याने पाऊस दिसतोय. शिवाय आपल्याला दक्षिणेकडे म्हणजे दक्षिणेकडून मान्सून सरकत असल्यामुळे बार्शी, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग भागात पावसाचा अंदाज कायम आहे. हा पाऊस पुढे मराठवाडा आणि विदर्भाकडे सरकत असल्यामुळे याही भागात पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. 10 तारखेपासून मात्र हे पावसाचं प्रमाण काही अंशाने कमी होतंय. मात्र यावर्षी असं दिसतंय की सोलापूर, लातूर, धाराशिव, परभणी, नांदेड, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा या काही भागात पावसाचं प्रमाण कमी चांगल्या प्रकारचं राहण्याची शक्यता आहे. 11 तारखेपासून मात्र जे काही पावसाचं प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे ती कायम आहे. तरी देखील सोलापूर, लातूर, धाराशिव, नांदेड, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ या भागात पावसाचं प्रमाण राहणार आहे. म्हणजे खंड असताना देखील या भागात पाऊस पडतोय. 12 तारखेला एक खंड स्पष्ट आहे, त्यामध्ये अजून अंदाज बदललेला नाही. 13 तारखेला थोडं कोल्हापूर, सातारा, पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये विदर्भामध्ये थोडं पाऊस राहू शकतो. त्यामुळे एकूणच हे वातावरण कधी बदलतंय हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. 10-11 तारखेपासून सुरू झालेला हा खंड कमजोर मान्सूनचं लक्षण आहे. जवळपास पुढे तो सातत्याने आठवडाभर आहे. 10-11 तारखेनंतरच पहिला खंड मान्सूनमधला सुरू होतोय असं दिसतंय. परंतु मान्सून महाराष्ट्रात पुढील प्रगती करण्यासाठी हा मोठा अडथळा ठरणार आहे. तर आपण बघूयात नेमकी अंदाज कसा बदलतोय. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.